सुजित भाऊजी, हा ही साडी धाकट्या जाऊबाईंसाठी आहे का? हो हो, अगदी साधी आहे ग. बेसिक साडी आणली आहे संजूसाठी. बघू बरं. एक काम करतो आम्ही सुजित भाऊजी, ही साधी साडी आहे ना, ही आम्ही ठेवून घेतो. ही तुम्ही त्यांना द्या. घ्या. अगं पण निळ्या साड्या किती आहेत तुझ्याकडे? तो परत निळी साडी म्हणजे हा? पण हा रंग आवडतो आम्हाला. हा, एक काम करूया, ही साडी तुम्ही धाकट्या जाऊबाईंना द्या. कसं बेबी मावशी, हे क्लोज येतो त्यांना, ते बरं पडेल जरा, आहे की नाही? आणि आम्ही मोठ्या आम्ही करू ऍडजस्ट. ही आम्ही ठेवतो, काही प्रॉब्लेम नाही. अगं राजेश्री, राहू द्या बेबी मावशी, काही प्रॉब्लेम नाही. अगं क्या बात है. ये बाई संजू, बस ये. अगं बस. आता मी खूप झोलझाल केलं बघ. द्या संजूबाईंना साडी द्या. बेबी मी नाही देणार, तुम्हीच द्यायची आहे. तू बघून घे, मला खूप कामं पडलीत. मी नाही. हा, तू द्यायची आहे. ही साडी आणली. सुजित भाऊजी थांबा. मी नाही घेऊ शकत ही साडी. मला अधिकारच नाहीये ना तो. कसं आहे, मला नाही पटत आहे तुमचं लग्न, आणि कधी पटणार पण नाही. अपहरण सोडून दुसऱ्या कुठल्या बी पोरीशी तुम्ही लग्न केलं असतं ना, तर मला लई आनंद झाला असता. आनंदाने नेसती असती मी साडी, आणि मिरवली पण असती तुमच्या लग्नात. पण ती पोरगी या घरात येते याचा मला आनंद नाही होते. मला भीती वाटते. मला काळजी वाटते तुमची. ही जी अपहरण द्वेषाची कावीळ तुम्हाला झाली ना, लवकर बऱ्या व्हा, नाहीतर या घरात ना तुम्ही एकट्या पडा. आधी मी होतो, आता नसेन. गेट वेल सून. मला नाही हो, अपर्णा नावाची कावीळ या घराला झाली, आणि वाईट याचं वाटतं ना की मी नाही बरं करू शकत ते. काय बघितलं या रे, ये चल, हे घ्यायला. ए राया कोणाला बोलतो तू? कोण आहे तू? तुझ्यासारख्या भले भले ऑफिसर आहेत ना, आम्हाला शॅल्यूट मारतात. तू कोण आहे? तुर्रम खान. आमच्याकडे डोळ्यात डोळं घालून बोलतोय, आमच्या हितच येऊन आम्हाला धमकी देतोय. बघ, आम्हाला जो नडला ना, त्याला आम्ही वर्दी सकट जमिनीत गाडला. राया गोजम गुंडे दिसायला जरी सॉफ्ट असला ना, तरी त्याचे ऍक्शन सगळे हार्ड आहेत. कळलं का?
विचारल तेव्हा आणि विचारल तेवढंच बोलायचं. खरं तर एक कार्य पोलीस स्टेशनलाच जाऊन करायचं होतं, पण तुला फार घाई ना. पोलीस स्टेशन कशाला? हे बघा, आम्ही प्रतिष्ठित आहे. हो, प्रतिष्ठित. पूजा बांधायची आहे तुमची. हो, तुम्हाला कायदा असा करू देणार नाही, आधीच सांगतो साहेब. कायद्याच तू काय सांगतो रे आम्हाला? अटक वॉरंट घेऊन आलोय आम्ही. साहेब हे बघा, आपण काहीतरी शेटिंग करू. तुम्ही फक्त अमाऊंट बोला ना साहेब, तुम्हाला आत्ताच्या आत्ता कॅश कॅश देतो. अवकातच चला 1.5 दमडीची तुझी. परत पैशाचं नाव काढलं ना, गायकवाड घेऱ्याला. ओ साहेब ऐका, मी तुम्हाला सॉफ्टपणे रिक्वेस्ट करतो, मला माझ्या वकिलाशी बोलू द्या. ज्याच्याशी बोलायचं त्याशी बोल, पण आधी पोलीस स्टेशन. असं कसा? हा, हे बघा साहेब, आम्हाला बी कायदा कळतोय. आमच्यावर कोणते चार्जेस आहेत हे आम्हाला कळल्याशिवाय इथनं आम्ही हलणार नाही, आधीच सांगतो. चार्जेस ना सांगतो की, मनी लॉन्ड्रिंग, काळाबाजारी, सट्टेबाजी, अवैध बांधकाम, असा कोणता गुन्हा शिल्लक ठेवलायस तू? हे बघा साहेब, हे फक्त आरोप आहेत, पुरावे कुठे आहेत? हा? पुरावे पोलीस स्टेशन मध्ये. चल घेऱ्याला. अक्का, ही साडी अपरणासाठी सिलेक्ट केली बघ. सुरेख आहे. आणि तुझ्या शेंडेफळासाठी ही शेरवानी. शेरवानी सुजित्रावांसाठी घालतील काय? हो, घालेल की, का नाही? तुम्ही सांगितलं आणि त्यांनी ऐकलं तर चांगलंच आहे, पण अहम ब्रह्मास्मी असा कारभार आहे. मीच सगळं काही, आमच्या लग्नात आम्ही काय घालायचं ते आम्ही ठरवू असं म्हटलं तर काय सांगावं. अगं या अक्का, लग्न इतक्या जवळ आलंय, कशाला वाकड्यात शिरते? तुम्ही व्यक्तीच अशी निवडली आहेत की त्यांच्याबद्दल बोलायचं तर जिलबीच्या अंगाने जावं लागतंय. अजूनही तुझं आहेच का सुरू? खरं सांगू का बेबी, सुजितराव आम्हाला आयुष्यामध्ये कसलाही आनंद देतील असं कधी आम्हाला वाटलं नव्हतं. पण अहो आश्चर्य, इतक्या वर्षांची कसर एकदमच भरून काढायला निघालेत. म्हणजे दुप्पट चौपट नाही, 10 पट आनंद देत आहे. आपणासारखी गुणी सून दिल्याचा आनंद, आणि आता घरात एक नातवंड येणार याचा आनंद. असो, या आनंदाला गालबोट लागतं कामा नये. सगळं निर्विघ्न पार पडू दे. येते. अक्का, तू एक गोष्ट पार विसरलीस ग. हा नातवंडाचा आनंद काही महिन्यापूर्वीच मिळाला असता तुला. तुझा हट्टीपणा तुझं सोडला असतास ना, तर आता तुझं नातवंड चालायला आणि बोलायला पण लागलं असतं बघ. येते मी. बाळा, तू गेम लय भारी खेळला, पण संकेश्वरा शपथ, तू माणूस लय डेंजर निवडलाय. राया, हा बाळ तुझा काळ ठरलाय.
डोळे उघडून नीट बघ. काय काय नाही केलंस रे माझी वर्दी जाण्यासाठी? लाख गोष्टी केल्या पण वर्दी खाल्ली तुझी. ए बसम्या, एक गोष्ट विसरलायस तू. तुझ्यासारख्या किड्याला रगडण्यासाठी मला वर्दीची गरज कधीच नव्हती. आम्हाला आडवा जाणारा आडवा होतोय रणजित ढाले पाटील. एक ना एक दिवस तुझा हिसाब व्याजा सकट दाम दुपटीनं परत करेन. पण रायाशेठ तेव्हा आपले दात पडलेले असतील, आपल्या हातापायात ताकद नसेल. चालताना काय, साधं बोलताना सुद्धा धाप लागेल तुला. मागच्या बारीला किती दिवसात बाहेर आलो मी. काळ बदलतो राया, आणि झाल्या चुकांमधून माणूस शिकतो. आता तू लॉकअप मध्ये चाललायस. हे पोलीस लोक तुला नित्य नियमाने आदराने तुडवतील, मग तुला कोर्टात उभं करतील, तुझ्यावर केस फाईल होईल. पण बेल नाही मिळणार, कारण पुरावे सॉलिड आहेत ना आपल्याकडे. म्हणून तू केस हारशील आणि सरळ 14 वर्ष खडी फोडायला जाणार. आणि परत येशील ना, तेव्हा ही नजर आहे ना, नजर ही वर करून बघण्याची ताकद नसेल तुझ्यात. असं होईल? अगदी असंच होईल. डिक्टो, वर्ड टू वर्ड. मी आहे ना फॉलोअप घ्यायला. सॉफ्ट माणसाला दिलेला हार्ड प्रॉमिस. फोन पण उचलना झालेत. कुठे उलटलेत काय माहिती. कोण आहे? कोण आहे? सर्वेश! सर्वेश! बसा. आम्ही जाऊ. काय झालंय? हा? हे कपडे, चेहरा, काय झालंय? हा? आमचं बीपी हाय झालं होतं इथं. कुठे गेला होता सकाळपासून? मासनात. काय बोलताय बाबूजी? जरा बघा, वाकड्या चेहऱ्या आमच्याच. तुम्ही त्या रायाला भेटायला गेला होता तर ना? कोण राया? कसला राया? कुठला राया? अशा नावाच्या कुठल्याच माणसाला आम्ही ओळखत नाही, कळलं का? असं काय करताय? तुम्हीच म्हणत होतात ना, शत्रूचा शत्रू आपला मित्र. राया गोजमगुंडेला आम्ही ओळखत नाही. आणि तुम्हाला जर कोणी विचारलं की राया गोजमगुंडेला ओळखता का, तर तुम्ही सुद्धा नाही म्हणायचं. रणजितरावांची वर्दी खाणारा, ढाले पाटलावर बालन आणणाऱ्याला आपण वाऱ्याला सुद्धा उभं करत नसतो, कळलं? नाही बाबूजी, इन्हें बुद्धी दो. यानंतर रायाबद्दल एक शब्द सुद्धा काढायचा नाही, आणि दुसरा शब्द जर बोलला तर जीभ जाग्यावर राहणार नाही, कळलं?
बाबूजी भोजन गुंडेचं काय झालं असेल? आता काय केलं रणजित भाऊजींनी? मी नाही काय केलंय. जे काही केलंय ना ते तू केलंयस. अहो पण नक्की झालंय काय काय ते तर सांगा. घ्या, म्हणजे जिने सगळ्यात मोठं काम केलं तिलाच माहित नाही. कसं माहिती असेल? तुम्ही काय सांगितलंच नाही तर कसं कळेल मला? मला जरा नीट इसकटून सांगा की. ओके, तर संजीवनी रणजित ढाले पाटील, तुम्ही तुमच्या जीवावर उदार होऊन तुमच्या डोकॅलिटीचा वापर करून आणि मिळवून दिलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी रायाला अटक केली आहे. अनबेलेबल वॉरंट निघालंय त्याच्या विरुद्ध. साधी बेल सुद्धा मिळणार नाही त्याला. थोडक्यात काय, 14 वर्षांची सरकारी भाकर तुकड्याची व्यवस्था करून आलोय. आफ्टर ऑल त्याच्या चड्डी वड्डीचं जावई आहे मी. एक नंबर न्यूज दिली बघा तुम्ही. आई अंबाबाईची कृपाच म्हणायची. अंबाबाईची कृपा आहेच, पण तू जे केलंस ना ते खूप महत्वाचं होतं. मुळात ही आयडिया तू दिलीस मला. मी काय त्याला झापड मारून खुश होतो, पण तू सांगितल्यानंतर मी सगळी जमवाजमव केली. संजू, तू दिलेला पुरावा सगळ्यात जास्त स्ट्रॉंग होता. संजू, आज राया गजाआड आहे, यात सगळ्यात जास्त क्रेडिट तुझं आहे. झालं? बायकोला फुकटा पाकडचं क्रेडिट देऊन झालं? अहो, तुम्ही जर विश्वास ठेवला नसता तर एवढं सगळं झालंच नसतं बघा. पुरे पुरे, माझी तारीफ पुरे. आता संजू, आपल्या आयुष्यात सगळं चांगलं होत आहे आणि चांगलंच होत राहणार. म्हणजे बघ ना, तुझी सब इन्स्पेक्टर पदासाठी निवड झाली, माझ्या जमिनीचा प्रश्न सुटला, मजुरांचा प्रश्न सुटला, आणि महत्वाचं म्हणजे आपल्या आयुष्याला चोच मारणाऱ्या रायाला अद्दल घडली. संजू, या सगळ्यात आनंदाची गोष्ट कुठली माहितीये? सुजित आणि अपर्णाचं उद्या लग्न होत आहे. अजून काय हवंय आपल्याला? सगळं आनंदी आनंद. चला, म्हणजे उद्या सुजित आणि अपर्णाच्या लग्नाची दणक्यात तयारी करूयात. चला. जाधव, कान देऊन ऐका. तुम्हाला कोणी जरी विचारलं तर काल दिवसभर आम्ही तुमच्या सोबत होतो सोलापूरला. जास्त प्रश्न विचारू नका. काल दिवसभर आपण सोलापूरला होतो आणि रात्री उशिरा आलोय घरी आंबेगावला. आलं लक्षात? दादासाहेब, रणजितराव, आम्ही सोलापूरला होतो काल. पण काल सकाळीच तर भेटलो आपण. तुम्ही कधी गेला होता सोलापूरला? सोलापूर नाही, कोल्हापूर. आम्ही दिवसभर जाधवांसोबत कोल्हापुरात होतो. मीटिंग होती. रात्री उशिरा आलोय आम्ही आंबेगावात. विचारू शकता त्यांना. पण मला का सांगता? लहान बंधू आहात आमचे. तुम्हाला माहित असायला हवं की आम्ही कुठं आहोत. बर, कपडे स्वच्छ आहेत. अहो तसं नाही. केशव, मी आपल्यासाठी कुर्ते पायजामे आणले. मुहूर्ताची वेळ झाली, लवकर रेडी हो. आणि ते कोल्हापूरचं काय म्हणत होते? कपडे आमच्या खोलीत न्या. जी. केशव, सुजितचा शेला आणि पगडी कुठे? विसरलास? बरं, तू एक काम कर, हा दादासाहेबांच्या खोलीत दे आणि हा सुजितकडे दे. रेडी व्हायला सांग, मी आलोच पगडी आणि शेला घेऊन. आणि तू पण रेडी हो लवकर.
संजू, तू अजून रेडी नाही झालीस? नाही म्हणजे तयारी करणारच होते,